मालापत्री यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. तर या ठिकाणचं आपल्या सर्वांनाच सुपरिचित असणारे आणि सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व म्हणजेच आपल्या श्रीवर्धन नगर परिषदेचे मुख्याधिकारी हे या लकी ड्रॉ बद्दलचं आपलं प्रास्ताविक मनोगत व्यक्त करतील. मी विनंती करतो सरांना की आपण या लकी ड्रॉ बद्दल आपण या ठिकाणी प्रास्ताविक करावं. आज इथे आपण श्रीवर्धन नगर परिषद भव्य लकी ड्रॉ स्पर्धेसाठी आपण इथे सगळे उपस्थित नागरिक आहात. आपण एक दररोज प्रशासन चालवताना काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा आमचा नेहमी एक उद्देश असतो. मागील 2-3 वर्षामध्ये आमचा एक अनुभव आहे का शहराच्या विकासासाठी किती जरी झालं ना तरी जो आपला टॅक्स असतो, मालमत्ता कर असतो, पाणीपट्टी कर असतो, त्याचा खूप मोठा एक हातभार आम्हाला शहर चालवण्यासाठी गरजेचा असतो. आम्ही आत्तापर्यंत टॅक्स कलेक्शनसाठी बरेचसे प्रयत्न केले होते. मागच्या वर्षी आमच्या डिस्कशनमध्ये आणि चर्चेमध्ये असं आलेलं काहीतरी नाविन्यपूर्ण करूया. नाविन्यपूर्ण करताना आम्हाला असं काही वाटत होतं की काही आपले नागरिक आहेत ते रेग्युलर टॅक्स भरतात आणि मग त्यांना काहीतरी इन्सेंटिव्हाइज किंवा त्यांना एक काहीतरी भेटवस्तू वगैरे आम्हाला देण्याचा एक काहीतरी आम्हाला आमचं एक ठरत होतं जेणेकरून आमचं टॅक्सचं एक कलेक्शन पूर्ण वाढावं. मागील 2-3 वर्षामध्ये बघितलं तर आमचं एक पूर्ण शहराचं टॅक्स कलेक्शन जे कर भरणा होता एक 75% थांबत होता. त्यापुढे आमचं काही जात नव्हता. त्यानंतर मागच्या वर्षी आमचा एक हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आमचा राबवण्याचा एक निर्णय झाला. त्यानंतर नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये जे वेळेवरती कर भरणा करतात या नागरिकांना काहीतरी इन्सेंटिव्ह करायचं. यासाठी आम्हाला बँक ऑफ बडोदाकडनं त्यांच्याशी आम्ही जेव्हा यांच्या अगोदरचे जे ब्रांच मॅनेजर होते पाटील ना जे पाटील होते त्यांच्याशी आम्ही जेव्हा डिस्कशन केलं होतं त्यांनी आम्हाला पहिल्याच होकारामध्ये सांगितलं होतं का तुम्हाला आम्ही त्यांच्या CSR फंडमधनं आम्ही तुम्हाला सगळ्या ज्या काही भेटवस्तू आहेत त्या स्पॉन्सर करू. या अगोदरसुद्धा बँक ऑफ बडोदा आणि श्रीवर्धन नगर परिषद यांचं खूप वर्षापासूनचं एक रिलेशन है. या अगोदर देना बैंक के जो भी हमारे सब अकाउंट थे वो नगर परिषद के आपके ब्रांच में ही थे. त्यानंतर बँक ऑफ बडोदाने आम्हाला CSR त्यांच्या CSR फंडातनं बँक ऑफ बडोदा एक नॅशनलाइज बँक आहे, रेप्युटेड बँक आहेत. देशातल्या ज्या काही मोजक्या बँक आहेत त्यामध्ये प्रगती पथावर असलेली एक बँक आहे. बँक CSR फंडमधनं बऱ्याचशा गोष्टी करत असतात. शिक्षणासाठी असेल, आरोग्यासाठी असेल, दरिद्री हटवण्यासाठी असेल, रोजगार वाढीसाठी बरेच प्रयत्न करत होते. त्यामध्ये बँक ऑफ बडोदाने पण हा जो आमच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाला जो सपोर्ट जो आम्हाला हातभार लावलेला आहे तो पहिल्यांदाच असा काहीतरी वेगळा आहे. जेव्हा शब्द टाकला होता तेव्हा त्यांनी पहिल्याच होकारामध्ये आम्हाला एक सांगितलेलं की तुमच्या जे काही भेटवस्तू आहेत नागरिकांना जे वेळेवरती कर भरतात त्यांच्यासाठी आम्ही नक्की देऊया. मागील 2-3 महिन्यापासून आमची एक प्रोसिजर चालूच होती लवकरात लवकर कार्यक्रम करायचा. तो आज जे आपल्या इथे रिजनल हेड बँक ऑफ बडोदाचे हे स्वतः उपस्थित आहेत कुलदीप सर. त्यांच्या एक भल्या मोठ्या व्यापातल्या कामातनं ते आज श्रीवर्धनला पहिल्यांदा आलेले आहेत. एक आमचा एक नाविन्यपूर्ण उपक्रमाला त्यांनी जो काय हातभार दिला त्यासाठी श्रीवर्धन नगर परिषद तर्फे त्यांचं खूप खूप आभार. यापुढे सुद्धा बँक ऑफ बडोदाला श्रीवर्धन नगर परिषदकडनं असेल किंवा बँक ऑफ बडोदाकडून श्रीवर्धन नगर परिषदला असेल जे काय आपलं असं सहकार्य कायम चालत राहो. आणि आज आपण जो लकी ड्रॉचा हा कार्यक्रम घेत आहोत सगळ्यांनी शांतता दृष्टीने चालावा असंच आमचं ह्या वर्षी लकी ड्रॉला जसा आम्हाला रिस्पॉन्स आलेला आहे कारण का आमचं 75% जो मालमत्ता कर भरणा होता तो यावर्षी 85% केला म्हणजे 10% वाढला. हे एक बँक ऑफ बडोदाच्या सपोर्टमुळे आम्ही करू शकलो. यापुढे सुद्धा असंच सगळ्या नागरिकांनी वेळेवरती कर भरावा आम्हाला जेणेकरून तुम्हाला उत्तम अर्थात वेळेवरती सोयीसुविधा देता आल्या पाहिजेत जेणेकरून आमच्याकडे तेवढं टॅक्स कलेक्शनसुद्धा झालं पाहिजे. पुन्हा एकदा बँक ऑफ बड़ौदाचा खूप खूप आभार. यापुढे सुद्धा सर हम आप मिलके कोई मतलब हमारे एरिया में श्रीवर्धन इज़ अ टूरिज़्म सिटी. पूरा जैसे तालुका देखा जाए तो भी टूरिज़्म ही है. तो हम बियॉन्ड दिस थिंग हम कुछ टूरिज़्म के लिए कुछ CSR फंड से कुछ कर सकते हम देखेंगे क्योंकि आपके ब्रांच के लिए भी यहाँ पे बहुत सारा स्कोप है. टूरिज़्म छोटे छोटे वेंडर्स है उनके लोन स्कीम्स है वो हम अब ब्रांच मैनेजर हम डिस्कस करके कभी आए तो हम थोड़ा एक हमारे तालुका के लिए थोड़ा एक एज ए एम्प्लॉयमेंट कुछ तो सपोर्ट हो सकता है आपके बैंक के
सपोर्ट से। और लास्ट अगेन आपका श्रीवर्धन जो हमारे ब्रांच से आपका जो सपोर्ट है वो ऐसे ही चालू रहे। और थैंक यू फॉर कमिंग दिस फॉर वंडरफुल हेल्प। थैंक यू। आजच्या या कार्यक्रम जो आपल्याला पाहायला मिळतोय तो बडोदा बँकेच्या सहाय्याने मिळतोय। त्यांचा आमचं एक नगर परिषदचा असणारा ऋणानुबंध हा अनेक वर्ष आहे। तर मी या ठिकाणी विनंती करते वैष्णव सरांना कि आप यहाँ पे हमें मार्गदर्शन कीजिए।